तुम्ही स्वप्नदोषाच्या समस्येने पीडित आहात का? तुम्हाला असं वाटतं का की माझं वीर्य संपून जात आहे, मला खूपच जास्त स्वप्नदोष होत आहेत, स्वप्नदोषामुळे मला कमजोरी येणार आहे, मी लग्नानंतर व्यवस्थित संभोग करू शकणार नाही, माझ्या बायकोला संतुष्ट करू शकणार नाही, असं जर तुमच्या मनामध्ये जर येत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये काय सत्य आहे, काय गैरसमज आहेत आणि जर स्वप्नदोष ही समस्या आहे तर ही कधी आहे, कुठपर्यंत नॉर्मल आहे आणि यातून बाहेर कसं यायचं, हा पूर्ण रोडमॅप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे समजून घेणार आहोत की स्वप्नदोष म्हणजे काय. स्वप्नदोष म्हणजे काय, याला की आपल्या शरीरामध्ये जे वीर्य तयार होत असते, एक वय वर्ष 15 ते 30 पर्यंत हा जास्त करून ही समस्या दिसून येत असते. याला समस्या म्हणून एक लक्षणं आहेत की याला काय असा काय खूप गंभीर आजार नाही आहे, तर हा सर्वप्रथम तुम्ही मनातून काढून टाका की मी खूप मोठ्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. तर स्वप्नदोष ही एक नॅचरल प्रक्रिया आहे असं विज्ञान मानते की आपल्या शरीरामध्ये जे वीर्य तयार होत असते ते शरीर कधीतरी दिवसानंतर, काहीतरी दिवसानंतर त्याच्या वरचा जो भाग आहे, जसे की आपली डाळ आपण वरण किंवा भात वगैरे जेव्हा उकळायला ठेवतो चुलीवरती, तेव्हा जसं त्याच्या वरचा जो फेस निघून जात असतो, तशा प्रकारचा स्वप्नदोष असतो की वीर्याच्या वरचा जो भाग आहे अतिरिक्त, तो स्वप्नदोषाद्वारे निघून जात असतो. त्याच्यामुळे तो जर का 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून 2दा वगैरे होत असेल तर ते पूर्णपणे नॉर्मल आहे, त्यामध्ये विशेष काही घाबरण्याचं कारण नाही. जर स्वप्नदोष असा तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा 2दा होत असेल तर काहीही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. परंतु हा घातक कधी ठरत असतो, जेव्हा तुम्हाला आठवड्यातून 2दा किंवा 3दा होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला जर अशक्तपणा येत आहे, त्यामुळे जर तुम्हाला असं डिफ्रेस फील होत असेल, त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरावरती काहीतरी साईड इफेक्ट जर सुरू झाले असतील, तर स्वप्नदोष तुमच्याकरता परेशानी उभी करत आहे असा त्याचा अर्थ होत असतो. स्वप्नदोष होतो कशामुळे, तर त्याचे अनेक कारणं असतात की एकाच कारणामुळे होतो असं नाही. एक तर सर्वप्रथम मला असं वाटते किंवा सर्वांचं असं मत आहे की तुमच्यामध्ये एनर्जी आहे, वय वर्ष तुमचं 15च्या वर गेलेले, तुम्ही एक युवक किशोर तरुण झालेले आहात, बालकाचे तरुण झालेले आहात, तुमच्या शरीरामध्ये वीर्य तयार होत आहे, तुम्हाला परस्त्रीविषयी आकर्षण वाटत आहे, विरुद्ध लिंगी आकर्षण असल्यानंतर तुमच्यामध्ये इरेक्शन येत असते, ती अत्यंत चांगली गोष्ट आहे, तुम्ही एक पुरुष म्हणजे मर्द आहात याचं ते लक्षण आहे. जर तुम्हाला इरेक्शन येत आहे, व्यवस्थित एखाद्या मुलीविषयी अट्रॅक्शन वाटत आहे, तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे, त्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि इरेक्शन आल्यानंतर माणसाचा मेंदू संभोग कसा आहे, तो संभोगाची क्रिया मेंदूमध्ये आपण चालवत असतो आणि मेंदूमध्ये ती चालू राहते. आणि आजकाल विशेष करून मोबाईल आलेले आहेत, पुस्तकं आहेत, संभोगाच्या प्रणय कथा आहेत, अशा अनेक साहित्य उपलब्ध झालेले, चित्र आहेत, चित्रपट आहेत, त्यामुळे ते ओपनली हे दृश्य दाखवल्या जात आहे, त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये त्याचा जास्त मारा होत आहे. आणि नंतर असं काय होते, आणि तरुण व्यक्तीला खूप त्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटत असते, त्याला वाटतं मी एकदा तरी करून बघावं. आणि अशा वेळेस जो आपण दिवसभर चिंतन करतो तेच आपलं रात्री चिंतन होत असते आणि मेंदूला रिअल आणि व्हिज्युअलायझेशन यामध्ये विशेष काही फरक कळत नाहीत. तुम्ही स्वप्नामध्ये जर एखाद्या स्त्रीसोबत संभोग जर करत असले तरीसुद्धा शरीर हे ओरिजिनल संभोग केल्याची रिॲक्शन देत असते आणि अशा वेळेस तुमच्या स्वप्नामध्येच तुमचं वीर्य जे संभोगामध्ये निघून गेलं तसंच रिॲलिटीमध्ये सुद्धा निघून जाते. मग तुमची अंडरपॅन्ट ओली होते आणि तुम्हाला खूप वाईट वाटते की आता माझं वीर्य निघून गेलेलं, मी खूप अशक्त होतोय. तर तसं होत नाही. लक्षात घ्या की टाईम पिरियड जर 15 दिवस 1 महिन्याचा असेल तर काहीही घाबरण्याचं कारण नाही, परंतु असं जर दररोज होत असेल तर थोडंसं विचार करावा लागेल. हे होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आणि आणखी दुसरं कशामुळे होते, जर तुम्ही पॉर्न व्हिडिओ जर भरपूर बघत असाल, तुम्ही खूप मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथून केलेले, हस्तमैथुनामुळे जर तुमच्या त्या वीर्यनाड्या नसनाड्या संपूर्ण शरीरामध्ये असतात, जेव्हा तुम्ही हस्तमैथून करता तर संपूर्ण शरीरामध्ये कंपनं तयार होतात आणि तुमच्या संपूर्ण शरीरातून रक्तातून जे वीर्य तयार होते ते तुम्ही बाहेर फेकले जाते आणि अशा वेळेस मग ते व्हायब्रेशनने ते वीर्यनाड्या कमजोर होतात आणि ते थोड्या जरी उत्तेजनेने लगेच चिकट पाणी येते आणि थोडं जरी स्वप्न पडलं तरी लगेच तुमचं स्वप्नामध्ये डिस्चार्ज होत आहे. हस्तमैथून जास्त केल्यामुळे स्वप्नदोषाची संख्या वाढत असते, कारण की तुम्ही जितके नसा कमजोर कराल तितक्या नसा कमजोर होतील आणि लवकर वीर्य स्वप्नातून बाहेर फेकायला सुरुवात होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीवरती कोणीही लक्ष देत नाही, की आपला आहार. तुम्ही जर रात्री झोपत असताना जर भरपूर जड आहार घेत असाल, जसं की काय नॉनव्हेज, मसालेदार, उष्ण, चहा, कॉफी, गरम पदार्थ, अशा गोष्टी जर तुम्ही रात्री खात असाल आणि लगेचच झोपत असाल तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपत असताना साधा सिंपल आहार, जे इझिली डायजेस्ट होणारा किंवा झोपण्याच्या
3 तास अगोदर साधं सिंपल जेवण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर भरपूर पाणी पिऊन झोपलं पाहिजे, कारण की पोटामध्ये उष्णता वाढली, शरीराला पाणी कमी पडलं, शरीरामध्ये पोटामध्ये मळ साठला, खाल्लेल्या अन्नाचा जर मळ जर साठला तर नक्कीच ते उष्णतेमुळे वीर्यनाड्या ह्या प्रक्षुब्ध होतात आणि वीर्याचा स्राव होऊन जातो. अशा वेळेस तुमच्या मनामध्ये स्वप्न आलं किंवा नाही आलं तरीसुद्धा स्वप्नदोष किंवा ते चिकट पाणी निघण्याची प्रोसेस होत असते. त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही आहाराची काळजी घेतली पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा विषय, जर तुमच्या शरीराला कष्ट नसतील, तुम्ही नुसतं ऑफिसमध्ये बसून असाल, अभ्यास करत असाल किंवा सतत मोबाईल बघत असाल, तुमच्या सतत कामुक चिंतन सुरू होत असेल, संभोगाविषयी चॅट करत असाल, एखादी गर्लफ्रेंड असेल किंवा तुम्हाला संभोग भेटत नसेल तरीसुद्धा ही गोष्ट होऊ शकते. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, शरीराला भरपूर थकवायला पाहिजे. सकाळी कमीत कमी 1 ते 1.5 तास व्यायाम केला पाहिजे तरुणांनी, युवकांनी, कारण की हे शरीर, हे जे प्रकृती जी आहे त्या प्रकृतीला आळस पसंत नाही आहे. प्रकृतीला चलायमान म्हणजे कष्ट हवे आहेत. प्रत्येक गोष्ट कष्टाने साध्य होते. ज्याप्रमाणे तुम्ही खाल्लेलं अन्न हे इझिली डायजेस्ट होत नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागत असते. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये जर एनर्जी तयार जर झाली असेल तर ती एनर्जी कुठून तरी बाहेर पडणार आहे, ती वाया जाणार आहे. जर तुम्ही हस्तमैथून करत असाल, पॉर्न व्हिडिओ बघत असाल तर ती स्वप्नदोषाद्वारे, वीर्य स्रावाद्वारे बाहेर पडणार आहे. तर त्यासाठी आपल्या मनामध्ये ते कामुक विचार येऊ नयेत, त्यासाठी आपल्या शरीराला, मनाला बिझी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही भरपूर व्यायाम केला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही जर मास्टरबेशन भरपूर केलेलं जर असेल तर तुमच्या नसनाड्या, वीर्यनाड्या ह्या जर का कमजोर झालेल्या असतील, त्यामुळे जर वीर्य जर लवकर बाहेर टाकलं जात असेल, हायपर सेन्सिटिव्हिटी, नुसतं तुमच्या मनात कामुक विचार जरी आला, नुसतं एक साधं जरी दृश्य बघितलं तुम्ही तरीसुद्धा जर तुमचं अर्ली डिस्चार्ज होत असेल, शीघ्रपतनाची समस्या त्यामुळे होऊ शकते. खूप तुम्हाला स्वप्नदोष झाल्यामुळे, तुम्ही खूप मास्टरबेशन केल्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला, गर्लफ्रेंडला व्यवस्थित सॅटिस्फाय करू शकणार नाहीत. ह्यासुद्धा समस्या यामुळे येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्राणायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. प्राणायामामध्ये नाडीशोधन प्राणायाम किंवा आंतरकुंभक, बाह्यकुंभक प्राणायाम, चंद्रभेदी प्राणायाम यासारख्या प्राणायामाचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकार करा. त्यासोबत व्यायामामध्ये काय आहे तर व्यायामामध्ये तुम्ही रनिंग वगैरे तरी करू नये. मला असं वाटते जर तुम्ही पोलीस भरती वगैरे जर नसाल, जर तुम्हाला दुसरा काही प्रॉब्लेम जर नसेल तर रनिंग करण्याची इतकी काही आवश्यकता नाही. तुम्ही साधा सिंपल आपले योगिक दिनचर्येमधले सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, योगातले योगासनं, जसे की योगासनामध्ये भरपूर नाव येतात, पादपश्चिमोत्तानासन, मयूरासन, शीर्षासन, सर्वांगासन, चक्रासन, धनुरासन, अशा प्रकारचे शरीराला ताण देणारे, शरीराची कॅपॅसिटी, नसनाड्यांची कॅपॅसिटी वाढवणारे अशा प्रकारचे योगासनं जर केले तर तुमचं संपूर्ण शरीर हे मजबूत होईल आणि तुम्ही स्वप्नदोषच काय, कोणत्याही लैंगिक समस्येने त्रस्त राहणार नाहीत. आता आहारामध्ये काय, तुम्ही सकाळी थोडासा जड आहार वगैरे घेऊ शकता. जसं की तुम्हाला काय जे खायचं असेल तर तुमचे जे आवडीचे पदार्थ आहेत ते सकाळी खाऊ शकता, सकाळच्या जेवणामध्ये 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत. आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. व्यवस्थित पोट साफ ठेवायचे. ज्यांना भरपूर स्वप्नदोषाची समस्या येते त्यांनी एकदा सकाळी थंड पाण्याने आंघोळ करायची, संध्याकाळीसुद्धा झोपण्या अगोदर थंड पाण्याने आंघोळ करायची, कारण की थंड पाणी तुमचं शरीर हे सगळं शांत करत असते, उष्णता कमी करत असते, त्यामुळे तुम्हाला शांत झोप येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नदोष हे रात्रीच्या अंतिम प्रहरामध्ये होत असतात. जसं की काय, 3:30च्या नंतर शक्यतो तुमच्या शरीरामध्ये तुमच्या अन्नाची घाण बनलेली असते, त्या घाणीमुळे उष्णता वाढते, त्यामुळे विविध प्रकारचे अश्लील स्वप्न पडतात आणि मग डिस्चार्ज होतो. म्हणून रात्रीच्या अंतिम प्रहरात 3:30च्या नंतर झोपू नये, लवकरात लवकर उठावे, पोट वगैरे व्यवस्थित साफ करावे, त्यानंतर योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी कराव्या, जप, ध्यान या गोष्टींचा अंगीकार करावा, हनुमान चालीसेचा दररोज पाठ करावा, हनुमानजीला प्रार्थना करावी की माझ्यामध्ये जे काही दुर्गुण आहेत त्या सर्व दुर्गुणांचा नाश करा, मला मदत करा, सद्गुणांचा विजय होऊ द्या, अशी देवाकडे सतत प्रार्थना करावी आणि नेहमी देवापुढे विनम्र राहावं. कोणत्याही परस्त्रीकडे अश्लील दृष्टीने बघू नये, पॉर्न व्हिडिओ पूर्णपणे बंद करावेत, अश्लील चिंतन मुळीच करू नये, वाईट मित्रांची संगत करू नये, चहा, कॉफी, ब्रेड, बिस्किट, चिवडा, चिप्स हे बाहेरचे फॅक्टरी फूड किंवा प्रोसेस फूड, जंक फूड, तेलकट, अतिशय मसालेदार, तिखट, अतिशय गोड, कोल्ड्रिंक्स, फ्रीजचं पाणी या सर्व गोष्टींचा त्याग करावा. तेव्हा कुठे तुम्ही स्वप्नदोषापासून मुक्त व्हावे. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यावे, भरपूर पाणी प्यावे, शरीरामध्ये शांतता राखावी. आवळा, बीट, त्याचप्रमाणे अनार, पपई, केळी यासारख्या जास्तीत जास्त फळांचा समावेश ठेवावा, जेणेकरून जास्तीत जास्त फायबर आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजेत, पोट व्यवस्थित साफ राहिलं पाहिजेत आणि हो म्हणजे भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी किती सांगावं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 2 वेळा आंघोळ आणि 2 वेळा संडास करायला पाहिजेत. रात्री झोपायला जाण्या अगोदर पोट जर साफ जर असेल तर शांत झोप लागेल, सकाळी व्यवस्थित जाग येईल. सकाळी तुमचं लवकर नाईटफॉल होणार नाही, कारण की जी उष्णता, जी घाण आहे ती रात्री बाहेर पडलेली आहे. त्यामुळे 2 वेळा आंघोळ, 2 वेळा संडास, 2 वेळा
वेळा जेवण, भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, जास्त खावखाव करायचं नाही, अश्लील चिंतन बंद, अशा अनेक गोष्टीचा जर तुम्ही समावेश जर केला तर मात्र 21 दिवसामध्ये तुमचा स्वप्नदोषाची समस्या आहे संपून जाईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.